Good morning, dear student. In this topic, we have to make negative and verbal type question. Okay. जो अपूर्ण काळ आहे, आपण त्यांचे व्हिडिओ घेतलेले आहेत, तुम्ही ते बघू शकता. त्याच्यापासून निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी वाक्य आणि व्हर्बल टाईप क्वेश्चन म्हणजे प्रश्नार्थक वाक्याचे दोन टाईप आहेत, एक व्हर्बल दुसरं WH टाईप. हे सेंटेन्स कसे करायचे. ओके. तर आपण एक एक उदाहरण घेतलेलं आहे या ठिकाणी. शी इज रायटिंग अ लेटर. ओके. ती पत्र लिहत आहे. शी इज नॉट रायटिंग अ लेटर. ती पत्र लिहत नाही. इज शी रायटिंग अ लेटर. ती पत्र लिहत आहे का, असं मराठीमध्ये तुम्ही याच्या समोर लिहू शकता. ठीक आहे. म्हणजे अकॉर्डिंग टू कंटिन्युअस टेन्स फॉर्म्युला, म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये एम इज आर प्लस V4, पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये वॉज युअर प्लस V4, फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये शॅल बी विल बी प्लस V4. ओके. आणि याचं ट्रान्सलेशन, जसं मी शाळेत जात आहे, आय एम गोइंग टू स्कूल, तो शाळेत जात आहे, ही इज गोइंग टू स्कूल. बरोबर आहे. ती अभ्यास करत आहे, सी इज स्टडिंग, असे एम इज आहे. आणि ट्रान्सलेशन काय ते करत आहे, जात आहे, येत आहे, उठत आहे, बसत आहे, त आहे. नंतर पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये सचिन वॉज रिडिंग अ बुक. सचिन पुस्तक वाचत होता. वॉज. ओके. सचिन वॉज नॉट रिडिंग अ बुक. सचिन पुस्तक वाचत नव्हता. वॉज सचिन रिडिंग अ बुक. सचिन पुस्तक वाचत होता का, याला येस नव्हता क्वेश्चन पण म्हणतो आपण. ओके. नंतर फ्युचर मध्ये शॅल बी विल बी प्लस V4. इट विल बी रेनिंग टुडे, म्हणजे आज पाऊस पडत असणार. इट विल नॉट बी रेनिंग टुडे. आज पाऊस पडत नसणार. विल बी इट रेनिंग टुडे. आज पाऊस पडत असणार का. ओके. सो कंटिन्युअस टेन्स आणि त्याचे व्हर्बल निगेटिव्ह असे सेंटेन्स आपण बोलत असतो विद्यार्थी मित्रांनो. सो यू डू द वेल प्रॅक्टिस अबाउट दिस अँड मेक द ट्रान्सलेशन. मराठीमध्ये ट्रान्सलेशन त्याचे करा. सो you will get the lot of benefits about these sentences, and you can boost the confidence while talking in English. You share, subscribe more to the student. Thank you so much.